जरा प्लीज शाळेचं नाव टाका चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे आम्हाला समजेल की कोणत्या शाळा जॉईन झाल्यात. मुलांनो, माझा आवाज येतोय? मुलींना आवाज येत असेल तर हात वर करा. ओके, ग्रेट. ठीक आहे, छान. चला, तर आज आपण नवीन धडा चालू करणार आहोत. ध्वनीचा अभ्यास धडा आपला पूर्ण झालाय. ध्वनीच्या अभ्यास धड्याचा स्वाध्याय कोणी कोणी सोडवला जरा हात वर करा. स्वाध्याय सोडवून झाला? बरं, गुड. ज्यांनी अजून स्वाध्याय नाही सोडवलाय त्यांनी वहीमध्ये स्वाध्याय सोडवा. काही अडत असेल तर मला पुढच्या क्लासमध्ये विचारा. ठीक आहे? अच्छा. मला ना जरा सांगा मुलांनो, जो 9वी मध्येच तुमचा एक धडा होता बघा. बहुतेक त्याचं नाव कार्य आणि वेळ होतं. तो तुम्हाला जर पहिल्या सहामाहीत होता तर हात वर करा. पहिल्या सहामाहीत होता तो आहे ना धडा? तो आता परीक्षेला नाही येणार ना? म्हणजे तुमची फायनल एक्झाम असेल, वार्षिक परीक्षा असेल त्याला नाही येणार ना तो? कोणीतरी एक जण अनम्यूट करून सांगेल पुढे येऊन. मुरुमगाव मधून कोणीतरी एक जणांनी येऊन पुढे सांगा मुलांना, मी जे विचारते त्याचं उत्तर. पटकन पटकन, सिंपल क्वेश्चन विचारलाय. जो हा बेटा बोल. एक अजून सांगा. ऐकता अजून सांगू. कार्य आणि ऊर्जा धडा होता बघा तुम्हाला. तो कार्य आणि ऊर्जा धडा हा तुमच्या पहिल्या सहामाहीमध्ये होता की आता वार्षिक परीक्षेला पण येणार आहे तो? अनम्यूट करून सांग बेटा, माईक बंद झालाय. नाही, आता नाही येणार, वार्षिक परीक्षेला नाही येणार आहे तो? माहित नाही मॅडम. अच्छा, माहिती नाही तर बेटा तुझ्या सायन्स टीचर कडून माहिती करून सांग ना मग मला. हो मॅडम. हा, ठीक आहे. चला, तर सध्या ती माहिती करून मला सांगा. आपण तोपर्यंत पुढचा नवीन धडा चालू करणार आहोत. ठीक आहे? तर पुस्तक ओपन करा तुमचं मुलांनो. दिसतंय? माझं पुस्तक दिसतंय? अवकाश निरीक्षण हा जो तुमचा शेवटचा धडा आहे तो धडा फिजिक्स मध्ये मोडतो. तर हा धडा आज आपण घेणार आहोत. तर खूप इंटरेस्टिंग धडा आहे. मला सांगा मुलांनो, कोणाकोणाला आकाशामधले तारे बघायला, चंद्र बघायला, म्हणजे एकंदर रात्रीच्या वेळी आकाश बघायला कोणाकोणाला आवडतं? खूप हात वर करा. येस, व्हेरी गुड. मग हे सगळ्यांनाच आवडतं. आणि मग जे आपले शास्त्रज्ञ होते त्यांना तर आवडायचं, शिवाय त्यांना कुतूहल पण असायचं की काय आहे नक्की आकाशात अजून काय काय. पण मग आकाश एवढं लांब आहे आणि मग ते आकाशामधले घटक आपल्याला कसं दिसणार? मग त्याच्यासाठी शोध लावण्यात आला. कशाचा शोध लावण्यात आला मुलांनो? लांबची वस्तू जवळ कशाने दिसते आपल्याला? सांगा रे, सिंपल क्वेश्चन विचारलाय. लांबची वस्तू जवळ दिसते आपल्याला, काय वापरल्यावरती जवळ दिसते? दुर्बीन, है ना? मग ही दुर्बीन कशी बनवण्यात आली? दुर्बिणीचा शोध कसा लागला? हेच आपण सगळं ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे? चला, सोपा धडा आहे हा, पण ह्याच्यामध्ये ज्या दुर्बिणीच्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्याला नीट कराव्या लागतील, नाहीतरी मग एक्झाम मध्ये विचारल्यावरती आणि आपल्याला लिहिता नाही आलं तर मग आपले मार्क्स जाणार. बघा, आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत. प्रकाशाची रूपे काय किती आहेत, दुर्बिणी व दुर्बिणींचे प्रकार, अवकाशातील दुर्बिणी आणि भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रो काय आहे हे पण आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत.
ठीक आहे. तर साधा सोपा धडा आहे. तर मला ना एक हवंय मुलांनो, की ह्या धड्यामध्ये की नाही शिकवण्याजोगं तसं खूप कमी आहे. जास्त करून माहितीच आहे जी तुम्हाला वाचायची आहे. तर मला एक जण आता हवंय, फक्त एक जर कोणीतरी, की जो ना हे बघा, इथून पटकन 2-3 मिनिटात ते इथपर्यंत मला हा धडा वाचून दाखवेल आणि हे हां, बस एवढंच मी जेवढं हायलाइट केलंय ते इथपर्यंत. म्हणजे सुरुवातीचे 2 पॅराग्राफ फक्त वाचून दाखवेल असं कोणीतरी मला हवंय. कोण वाचेल बरं? पुस्तक नुसतं बघून वाचायचंय. कोण वाचेल? एक जण कोणी हात वर करेल का? ओके बेटा. ठीक आहे. ये पुढे ये, अनम्यूट कर आणि मस्त स्पष्ट आवाजात वाचून दाखव. फार प्राचीन काळापासून मानवाने सूर्य आणि रात्रीच्या आकाशातील चंद्र ताराकडे कुतूहलाने पाहायला सुरुवात केली. साध्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे आणि अफाट कल्पनाशक्ती यांच्या सहाय्याने त्याने डोळ्यांनी दिसणारे आकाश समजून घेण्याचा प्रयत्न केला. आकाशातील ताऱ्याची नक्षत्राची स्थिती काळानुसार बदलले आणि या स्थितीच्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. आकाशातील ताऱ्यांची नक्षत्रांची स्थिती काळानुसार बदलते आणि या स्थितीच्या आणि ऋतुचक्राच्या काहीतरी संबंध आहे हे मानवाच्या लक्षात आले. शेतीसाठी ऋतुचक्राची माहिती आवश्यक असल्याने हे आकाश दर्शन त्याला उपयोगी पडू लागले. नक्षत्रांची स्थिती दर्यावरीनुसार सुद्धा दिशादर्शन म्हणून उपयोगी पडू लागली. आकाश निरीक्षणातून निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मानवाची धडपड सुरू झाली. परंतु आकाशातील ग्रह अथवा तारे अधिक जवळून पाहण्यासाठी त्यास कोणतेही उपकरण उपलब्ध नव्हते. गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर गेल्या 400 वर्षात दुर्बीण तंत्रज्ञानाच्या आणि एकंदरच अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञानात मानवाने घेतलेल्या प्रचंड झेपेमुळे आज या विश्वाचे अत्यंत विस्मयकारी चित्र आपल्या पुढे उभे आहे. संशोधनासाठीच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सोयी सुविधांसाठी अवकाशशास्त्र व तंत्रज्ञान आज आपल्या उपयोगी पडत आहे. अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जातो, परंतु एकाच दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाशाचे संपूर्ण निरीक्षण करता येईल का? अवकाश निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी का वापरल्या लागतात? अवकाशातही दुर्बीण उभारल्या जातात का? अशा अनेक गोष्टी पाठीमागील विज्ञान आपण या पाठात अभ्यासणार आहोत. ठीक आहे. व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, बस खाली. तर मुलांना आता आपण जे डिस्कस केलं तेच शॉर्ट मध्ये दिलंय, की हे खूप आपल्याला कुतूहल होतं. म्हणून मग एवढ्या लांबच्या आकाशातल्या वस्तू कशा बघायच्या, म्हणून मग दुर्बिणीचा शोध लावला. आणि सगळ्यात पहिली दुर्बीण कोणी बनवली सांगा बरं? आता जस्ट आपण वाचलं. सगळ्यात येस, व्हेरी गुड. तर गॅलिलिओने 400 वर्षांपूर्वी पहिली दुर्बीण बनवलेली होती. आणि मग त्याच्याच वरती अजून संशोधन करत करत तर हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि फक्त जमिनीवरच नाही, तुम्हाला माहितीये आपण आकाशामध्ये पण ह्या दुर्बिणी उभारलेल्या आहेत. आणि त्या कशा उभारलेल्या आहेत, कसं ते काम करतात, हे सगळं थोडंफार आपल्याला ह्या धड्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे प्रकाशाची विविध रूपे. आता हे प्रकाशाची विविध रूपे काय असतात हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. बघा मुलांनो, हे तक्ता आपण बघू त्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला सांगायचंय. आता बघा, आपण मोबाईलवरून बोलतो. अगदी मोबाईलचा वापर करून आपण मुंबईमध्ये आहे समजा तुम्ही किंवा गावाला आहात. तर भारतामधून आपण अगदी अमेरिकेमध्ये किंवा जगाच्या कुठल्या पण दुसऱ्या टोकावर जो माणूस आहे त्याच्याशी पण बोलू शकतो. मग त्याच्या मोबाईल आपण जे बोलतोय ते आपलं बोलणं मोबाईलमध्ये जातंय. त्या एका प्रकारच्या तरंगांमध्ये ते बोलणं जे आहे ते कन्व्हर्ट होतं, परिवर्तित होतं आणि मग त्या तरंगा वाहत वाहत जातात आणि मग त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जाऊन पोहोचतात. तर ही किती छोटीशी सूक्ष्म न दिसणारी गोष्ट आहे, पण ती किती फास्ट फास्ट होऊन जाते. तर अशा जसं समुद्राच्या लहरी असतात तसे ह्या मोबाईलमधून पण लहरी निघतात. प्रकिरण वगैरे असं आपण त्याला नॉर्मली म्हणतो.
तसं आपल्याला जो प्रकाश दिसतोय, तुम्हाला माहितीये, आपल्याला जो प्रकाश दिसतोय तो थोडासाच आहे. पण त्या प्रकाशामध्ये अजून पण काही अशा लहरी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत. तेच इथे ह्या तक्त्यामध्ये दिलंय बघा मुलांना. कुठल्या कुठल्या लहरी आहेत बघा. रेडिओ वेव्स, सूक्ष्म लहरी, मायक्रोवेव्स. इथे आधी आपण वाचूया. प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे असून तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ हा प्रकाशाचा गुणधर्म आहे. ही तरंग लांबी आपण ऑलरेडी आता मग लास्ट टाइमच ध्वनी धड्यामध्ये शिकलो. तरंगाची लांबी म्हणजे तरंग लांबी. बरोबर आहे? ज्या प्रकाशाची तरंग लांबी जवळपास 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये असते, तोच प्रकाश आपला डोळा पाहू शकतो. समजलं? म्हणजे 400 पेक्षा कमी आणि 800 पेक्षा जास्तच्या प्रकाश तरंग आपल्याला दिसत नाहीत. त्यालाच आपण दृश्य तरंग म्हणतो. काय म्हणतो? दृश्य प्रकाश तरंग म्हणतो. म्हणजे 400 ते 800 मधलं जे आपल्याला दिसतंय त्याला दृश्य प्रकाश तरंग म्हणजेच इंग्रजीमध्ये व्हिजिबल स्पेक्ट्रम नाव आहे त्याचं. व्हिजिबल म्हणजे दिसणारा, दृश्य म्हणजे जो दिसतोय आपल्याला. परंतु या तरंग लांबी व्यतिरिक्त तरंग लांबी असलेला प्रकाशही आहे जो आपण पाहू शकत नाही. कारण आपले डोळे त्या किरणांसाठी संवेदनशील नाहीत. कळलं? म्हणजे आपल्याला फक्त हे एवढंच दिसते मुलांना. हे ह्याला अंडरलाईन करून घ्या. हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतात की किती तरंग लांबीचा प्रकाश आपण पाहू शकतो. मग त्याचं उत्तर हे असणार आहे. 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर पर्यंत ज्या प्रकाशाची तरंग लांबी तोच प्रकाश आपण पाहू शकतो. तर मग आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसते 400 नॅनोमीटर आणि 800च्या वर पाहिजे आणि 400च्या खाली. तर बघा रेडिओ वेव्ह ह्या किती आहेत? सुमारे 20 सेंटीमीटरहून पण त्या जास्त आहेत. 20 सेंटीमीटर म्हणजे बघा मुलांनो, आपली जी छोटी स्केल असते ती 15 सेंटीमीटरची असते, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, म्हणजे एक तरंग अशी एवढी मोठी आहे. परत सूक्ष्म लहरी ज्याला आपण मायक्रोवेव्ह म्हणतो, त्या किती आहेत? 0.3 मिलीमीटर ते 20 मीटर पर्यंत. परत अधोरक्त लहरी, इन्फ्रारेड वेव्स, आता हा बघा 800, ह्या सगळ्या दिसतात आहेत मुलांनो. होय, 800 नॅनोमीटर ते 0.3 मिलीमीटर. तर हे इथून ते वरती सगळ्या 800च्या वरच्या होत्या. बरोबर आहे? हे 800 पेक्षा मोठ्या होत्या आणि ही दृश्य प्रकाश किरणे जी आपल्याला दिसतात ती 400 ते 800 मधली आहेत. त्याच्यानंतर ना त्याच्यापेक्षा बघा खूप लहान, खूप सूक्ष्म प्रकाशाची किरण असतात जे आपल्याला दिसत नाहीत. अतिनील किरणे ज्यालाच आपण काय म्हणतो? अल्ट्रा व्हायोलेट रेज. याची काय असते लांबी? 300 पिकापिक्सल ते 400 नॅनोमीटर मुलांनो. म्हणजे त्या नॅनोपेक्षा पण ते पिका अजून छोटं असतं. परत एक्सरेज. एक्सरे तर तुम्हाला माहितीच असेल. एक्सरे कोणाकोणाला माहितीये? हात वर करा. सगळ्यांची कॅमेरा ऑफ आहेत. तुम्ही मला दिसणार कसे मुलांनो? एक्सरेज काय असतात? अरे नाही का, हाताचा पायाचा फ्रॅक्चर झाल्यावर एक्सरे काढायला जातो की नाही माणूस, मग तेच ते हे सेमच आहेत ते एक्सरे. आणि गॅमा किरणे. गॅमा किरणे 3 PM पेक्षा पण कमी, अजून छोटे असतात. आता हे बघा, इथे दिसते 1 पिकोमीटर. 1 पिकोमीटर म्हणजे बघा मुलांनो, 10चा 12वा घात वजा 12वा घात मीटर. म्हणजे 0.000 अशा 12 शून्य टाकून मग ते मीटर एवढं छोट आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय एका मीटरचे जे आहे ते किती छोटे 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 तुकडे झालेले आहेत. तर इथे दिले बघा. यापैकी फक्त दृश्य प्रकाश किरणेच पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये आहे. ठीक आहे, बाकी कुठलीच आपल्याला दिसत नाहीत. तर हा एक पॅरेग्राफ जो आहे तुम्ही स्वतःहून वाचून काढा, इझी आहे तो. तर दुर्बिणी काम कसं करतात? दिसतात ते दुर्बिणी म्हणजेच टेलिस्कोप. दृश्य प्रकाश दुर्बिणी, रेडिओ दुर्बीण. हे बघा दिसते तुम्हाला? हे बघणार आहोत आपण पुढे काय. हे तुम्ही कुठेतरी बघितलं असेल ऑलरेडी. कुठे बघितले जरा आठवा. अवकाशातील दुर्बिणी.
तर बघा 3 प्रकारच्या इथे आपल्याला दुर्बिणी दिलेत. एक एक करून आपण बघणार आहोत. एक कोणती दुर्बीण आहे? दृश्य प्रकाश दुर्बिणी. जो आपल्याला दिसणारा प्रकाश आहे, त्याच प्रकाशामुळे ज्या वस्तू दिसतात त्याला बघणाऱ्या दुर्बीण. दुसरं कोणतं आहे? हे बघा दिसते नवीन पद्धतीची मॉडर्न दुर्बीण आहे ही. रेडिओ दुर्बिणी पण आहेत आपल्याकडे. चला आता एक एक करून बघूयात. बघा अधिकतर दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये बघा 2 किंवा अधिक भिंगांचा वापर केलेला असतो. भिंग म्हणजेच हे जसं आता हे मी चष्मा लावलाय हे पण एक प्रकारचं भिंग आहे. ठीक आहे. भिंग काय असतं तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. पुढे काय होते मग? खगोलीय वस्तूंपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जाऊन पदार्थीय भिंग मोठ्या आकाशाचे असते. या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची विशाल प्रतिमा तयार करणे भिंग म्हणजेच नेत्रिका. नेत्रिका भिंग लहान आकाराचे असते. प्रकाश करणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणात जाताना आपला मार्ग बदलतात. म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते. म्हणून या दुर्बिणींना वक्रीभवक दुर्बीण म्हणतात. भिंगाच्या साहाय्याने वस्तूंची प्रतिमांची निर्मिती कशी होते याचा अभ्यास आपण पुढे. अच्छा ह्याचे अर्थ बघा मुलांनो. कोण सांगेल मला ह्याचा अर्थ कोणाला कळला असेल तर. ही दिसते तुम्हाला नेत्रिका. इथे काय केले आपण नेत्रिकेपासून ही वालं भिंग जे आहे ते बरंच लांब आहे आणि हे खूप मोठं आकाशाचा जो खूप मोठा जो व्ह्यू आहे मोठा जो समोर त्याचं दृश्य दिसतंय त्याची सगळ्याची किरण काय करते ते बघा स्वतःमधून जाऊ देतं हे का बिंदूमध्ये एकवटतं इथे मग त्याची प्रतिमा बनते मुलांना आणि मग तीच प्रतिमा आपण काय करतो इथे मोठी करून बघतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे मी तुम्हाला आकृती काढून दाखवते बघा. मला आधी तुमच्याशी बोलू द्यात. मला सांगा हे हातामध्ये काच घेऊन किंवा भिंग घेऊन कागदाला कोणी कुणी जाळलंय? सूर्यप्रकाशाच्या खाली ना ते भिंग धरून कागद जाळलाय. हा प्रयोग किती जणांनी करून बघितलाय? हात वर करा. ओके, व्हेरी गुड. खाली हात घ्या. हा प्रयोग करायला कोणाकोणाला खूप मजा आली? परत करायला आवडेल? त्यांनी हात वर करा. आवडेल ना परत करायला मजा येते ना ती करताना. तर इथे बघा काय होतंय मुलांना. हे जे आपले इथे भिंग जे दाखवलंय ना त्याची विशेषता बघा काय आहे. तर मग मी माझं व्हाईट बोर्ड तुम्हाला दाखवते. माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल तर हात वर करा. व्हाईट फळा दिसत असेल तर हात वर करा. ओके, व्हेरी गुड. मी प्रश्न विचारणार ना मुलांनो तर त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. बघा आपलं हे जे भिंग असते की नाही हे आपण असं पकडतो की नाही. थांबा एक मिनिट. हे बघा हे आपण असं ह्याला असं भिंग इथे पकडलं. ठीक आहे. इथे वरती काय आहे? सूर्य. हा वरती असा सूर्य आहे. ऍक्च्युली हा खूप वरती असतो. तर मी तुम्हाला दिसावं म्हणून इथे टाकलंय. तर अशी ही सूर्याची खूप सारी किरण जी आहे त्या भिंगावर पडत असतात. आपण काय करतो त्या भिंगाला असं ऍडजस्ट करतो वर खाली करून की एक बिंदू आपल्याला असं मिळतो की त्या बिंदूमध्ये ही सगळी काय केली जातात प्रकाशाची किरणे एकवटली जातात
आणि माहितीये मुलांनो, तुम्हाला जो मग ते गोल गोल बिंदू दिसतो ना, जिथे प्रकाशाच्या दिसतोय आपल्याला एकवटलेला आणि जाळ लागायला लागतो, मग आग लागायला लागते. खरं तर ती सूर्याची बनवलेली आपण प्रतिमा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या सूर्याचा आपण छोटासा एका बिंदूसारखा सूर्य बनवला, ज्याच्यामुळे आपण कागद जाळायला सुरुवात केली. कळतंय तुम्हाला? म्हणजे हे सूर्याचं आपण इथे काय बनवलेली आहे, ही प्रतिमा. मग आता हीच गोष्ट जी आहे आपल्या शास्त्रज्ञांनी कशी वापरली? बघा मी तुम्हाला सांगते. त्यांनी काय केलं, आता आपण ना असं इमॅजिन करूया, की आकाशाला आपण आडवं इमॅजिन करूयात. ठीक आहे? बघा, समजा हे आपल्या इकडे असं वरती आकाश आहे. आकाशामध्ये हे असे वेगवेगळे तारे वगैरे आहेत. असा चंद्र वगैरे आहे. तर मग ही आकाशाकडून मग हा ताऱ्यांचा, चंद्राचा वगैरे जो प्रकाश येतोय ना, हा असा जो येतोय, मग आता वैज्ञानिकांनी काय केलं, त्याच्यासमोर मग एक असं भिंग ठेवलं. बरोबर आहे? मग आता मी जसं सांगितलं तुम्हाला, हे भिंग काय करतं? हे भिंग काय करतं? हे भिंग ना नेहमी मुलांनो लक्षात ठेवा, अनंत अंतरावरील वस्तूची जी प्रतिमा ही जे भिंग बनवतो ना, ती नेहमी खूप लहान बिंदू एवढी प्रतिमा बनवतो मुलांनो. नाही का, म्हणून एवढा मोठा सूर्य त्या बिंदूसारखा दिसतो आपण ज्यावेळी त्याला पकडतो एका पेपरावरती. मग हे पूर्ण आकाश जसं की नाही, इथे एकदम बघा मुलांनो, हे असं छोटं-छोटं, इथे स्टार, इथे चंद्र, अशी एकदम छोटी प्रतिमा बनते मग ह्या आकाशाची इथे. पण मग आता एवढी छोटी बिंदुरूप प्रतिमा आपल्याला कशी दिसणार? म्हणून मग आता ही बनलेलीच प्रतिमा परत एकदा मोठी करून बघण्यासाठी मग इथे अजून एक भिंग ठेवतात. आता हे भिंग वस्तूपासून जवळ ठेवलं ना मुलांनो, म्हणजे खूप जास्त जवळ नाही, थोडंसं जवळ. वस्तूपासून म्हणजे ही जी प्रतिमा बनली की नाही आता, ही आकाशाची जी प्रतिमा बनली, तर तेव्हा त्या प्रतिमेपासून असं हे थोड्याशा अंतरावर ठेवलं, की मग आपल्याला ह्याच आकाशाची प्रतिमा जी आहे ती इकडे अशी थोडीशी मोठी बनलेली दिसते. म्हणजे ओव्हरऑल आधी आपण काय केलं, खूप लांबच्या आकाशाची प्रतिमा बिंदू एवढी बनवली. कारण ही खूप लांब असल्यामुळे ना मुलांनो, आपल्याला त्याची प्रतिमा जी आहे ती बिंदू सारखीच मिळणार, ते अनंत अंतरावर असल्यामुळे. त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची नाही मिळू शकत फक्त एक भिंग वापरून. म्हणून मग आपण इथे 2 भिंग वापरतो. आधी बिंदुरूप प्रतिमा बनवून घेतली आणि तीच प्रतिमा जी आहे ते दुसरे भिंग वापरून जी आहे ते ही अशी तिला मोठी करून घेतली. आणि झालं मग. बनली आपली दुर्बीण. म्हणून मग ही लोकांनी आता काय केलं, आता ही व्यवस्थित ह्याची सेटिंग करण्यासाठी बघा, दुर्बीण कशी बनवली गेली आता ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही स्वतः पण दुर्बीण घरात बनवू शकता, माहितीये? त्यांनी काय केलं मग हे, आधी त्यांनी धातू वापरले असतील. हल्ली काय वापरतात, प्लास्टिक वापरले जातात. मग ही प्लास्टिकची खूप मोठी की नाही अशी ट्यूब घेतली मुलांनो. ठीक आहे, आणि इथे सुरुवातीलाच हे मोठंवालं भिंग बसवून टाकलं काचेचं. मग आता त्याची मग इकडे जे पण काय वस्तू वगैरे आहे त्याची प्रतिमा इथे एकदम अशी छोटीशी बिंदूसारखी बनली असते. So Lakshna, can you हा, can you close this tab which is there on your screen? Just cross को close कर दो. Just मैम close it. एक्चुअली ना आई वांटेड टू सी चिल्ड्रन की वो क्या कर, But तुम्हें दिख तो नहीं रहा कोई भी. दिख रहा है? अभी उन्होंने कैमरा ऑफ किया, अदरवाइज दे वेर विजिबल टू मी. They are visible to me. They are not visible to you. अच्छा Because ठीक है, they I can see them. If ठीक you है. share in this tab, no, then probably you can see. Instead of entire thing. I will be on different screen. I will not able to see. I'm writing here, no, so I will not able to see. No. So when you share on in the tab, बच्चा हमेशा तुम्हारा टीवी देखेगा, तुम देख सकती हो, कभी कभी उसको मिनिमाइज करके तुम वापस जाके हाँ, देख सकती हो. वही वापस जाके ही देख सकती हूँ मैं, अभी तो सायमल्टेनियसली तो नहीं देख अच्छा, सकती. ठीक. तर मग मुलांना त्यांनी काय केलं ना, की त्यांनी अशी ना मोठी ट्यूब घेतली, आपली नळी, आपला साधंच पाईप येतं ना रे, नळाला पाईप मधून पाणी, तशासारखाच ह्यांनी पाईप बनवला
तो असा हा पाईप घेतला, मग इथे हे मोठंवालं भिंग लावलं आणि आता समजा इथे आकाशामध्ये हा चंद्र आहे, बरोबर आहे. मग ह्या चंद्राची प्रतिमा एकदम छोटीशी प्रतिमा इथे कुठेतरी बनली, एकदम छोटीशी बिंदू सारखी प्रतिमा. पण मग आपल्याला एवढी छोटी प्रतिमा नाही दिसणार, म्हणून मग इथे जे आहे ह्या नळीला थोडस मग छोटं करून, हे बघा, मागची बाजू ह्या नळीची अशी थोडीशी छोटी करून मग इथे अजून एक भिंग लावलं आणि मग हीच वाली चंद्राची प्रतिमा इथे आपल्याला अशी थोडीशी मोठी दिसायला लागली. कळते तुम्हाला? तर अशा प्रकारे मग हे पहिलं भिंग आणि हे दुसरं भिंग वापरून दुर्बीण बनवण्यात आली. ठीक आहे. मग आता इथून आपण डोळा लावून बघतोय ना, मग ह्या भिंगाला नाव दिले त्यांनी नेत्रिका. इंग्रजीमध्ये त्याला आयपीस म्हणतात. ठीक आहे. हे बघा, पुस्तक बघा आता तुमचं. हे बघा, हे नेत्रिका नाव दिले. हा प्रकाशाचा स्रोत आहे जिथून प्रकाश येतोय आणि हे पदार्थिक भिंग, हेच ते मोठंवालं भिंग मी जे म्हणतो. आणि दुसरं भिंग काय आहे, ती आहे नेत्रिका. ठीक आहे. सोपं. आता ही दुसऱ्या प्रकारची अजून एक मुलांनो दुर्बीण बनवलेली आहे. इथे पण हे सेमच असंच त्याचं आहे काम. इथून प्रकाशाची किरणं येतात आहेत आणि ती प्रकाशाची किरणं, हे बघा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने वाकडी तिकडी अपवर्तित होऊन मग हे दुसरं भिंग जे आहे, इथे काय होत होतं, हे एकाच बिंदूत सगळी एकवटली जात होती. ही पहिली दुर्बीण कधी वापरली जाते, अनंत अंतरावरची वस्तूचं प्रतिमा बघण्यासाठी, जिथे मग बिंदूमध्ये एका एकवटतात. पण समजा वस्तू खूप अनंत अंतरावर नाहीये, भिंगापासून थोडीशी जवळच आहे आणि तिला आपलं मोठं करून बघायचंय, मग त्यावेळी मग काय केलं जातं, ही बघा, ही प्रकाशाची किरणं जी अशी वाकडी तिकडी येतात आहेत, मग अजून थोड्या अंतरावर दुसरं भिंग ठेवल्यावर इथे मग त्या मोठ्या, म्हणजे ती जी छोटी वस्तू आहे तिची प्रतिमा इथे जरा थोडीशी मोठी होऊन दिसते. तर अशा प्रकारे ज्या आहेत त्या दुर्बिणी बनवण्यात आल्या मुलांना. तर हा वाला जो पोर्शन आहे, म्हणजे हा वाला जो भाग आहे, आता जो मी एक्सप्लेन केला, हा तुम्ही जरा स्वतःहून वाचा. मी आता जे सांगितलं तेच ह्याच्यामध्ये लिहिलेले, त्याच्यामुळे ते तुम्हाला लगेच कळेल. ठीक आहे. परत आता पुढे काय आहे, हे खूप मस्त आहे मुलांना, माहितीये. ही जी आहे ना, ह्याला आपण काय म्हणतो माहितीये का? परावर्तक दुर्बिणी, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ही कशासाठी वापरली जाते, आता ते मी तुम्हाला सांगते. अशी वाली दुर्बीण कशासाठी वापरली जाते ते मी तुम्हाला सांगते. हिचं पण बघूयात, एक एक करून बघूयात आपण. समजा तुम्ही बहुतेक मुलांना हे टीव्ही मध्ये बघितलं असेल बरं का. हो मॅडम, बघितलं होतं. अच्छा, हे बघितलं होतं. समजा बघा, हा आपला ना समुद्र आहे. ठीक आहे. काय आहे हा समुद्र, आणि तुम्हाला माहितीये ना, हल्ली काही काही जहाज असे असतात जे समुद्राच्या खाली पण जातात. तर हे समजा, हे ते समुद्राच्या खालचं जे आहे ते एक जहाज आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सबमरीन म्हणतात. मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही मुलांना. तर आता ह्या जहाजाच्या आतमध्ये ही जी माणसं आहेत, ह्यांना बघायचंय की समुद्र, हा, पाणबुडी, येस, पाण्यामध्ये बुडते म्हणून तिला पाणबुडी म्हणतात. मग आता तुम्हाला माहितीये मुलांनो की पाण्याच्या आतमध्ये पण युद्ध चालतं, बरोबर आहे. आपल्याला आपल्या समुद्र किनारेपट्टी असते, त्याचं पण आपल्याला संरक्षण करावं लागतं, फौजी कारण राहतात. समुद्र, हा, फौजी राहतात, बरोबर. नाहीतर समुद्राच्या मार्गाने पण येऊन आपल्यावरती शत्रू अटॅक करू शकतो. म्हणून आता समजा ही पाणबुडी आहे आणि ही शोध घेते की समुद्रामध्ये कुठल्या शत्रूंचे जहाज वगैरे तर नाहीये. पण ह्या पाणबुडी मला स्वतःला पण दिसायचं नाहीये, की दुसऱ्याला न दाखवता झाकून
तिला शोध घ्यायचा आहे. मग ही लोक काय करतात माहितीये, ही अशी वाली एक दुर्बीण वापरतात. ही वरती जाते आणि ही इथून त्यांना दिसू शकतं त्याच्याने की सगळं असं. दिसतात त्यांना. हा येस, समुद्रात रस्ता शोधतात त्यांना पण. मग ही अशा प्रकारची जी दुर्बीण आहे ना, तिच्याबद्दल इथे आता पुस्तकामध्ये दिलंय बेटा. बघा, ही बघा, हीच ती दुर्बीण आहे. ही कशी बनवलेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, परावर्तिक दुर्बीण. तर किती मस्त ना, सरळ सरळ न बघता वाकडं तिकडं पण आपण दुर्बिणीने बघू शकतो. तर बघा, इथे इकडे समजा एखादी जहाज आहे, ही अशी इथे एखादी जहाज आहे. ती जहाज आपल्याला इथे आतमध्ये बसल्या बसल्या दिसू शकते अशा प्रकारची दुर्बीण वापरून. मग आता ही दुर्बीण कशी बनवलेली आहे ते आपण जरा आता समजून घेऊया. तर सोपी आहे मुलांनो. इथे त्यांनी ऍक्च्युली आकृती थोडी विचित्र दाखवली आहे. ही आकृती सरळ दाखवायला पाहिजे होती, पण काय हरकत नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, हे बघा, इथून की नाही, इथे आपलं लावलेला आहे अंतर्वक्र आरसा. इथे हा अंतर्वक्र आरसा आहे म्हणजे मुलांना कळते का, इथे ऍक्च्युअल मध्ये हा अंतर्वक्र आरसा आहे. आरसा काय करतोय तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. आरशामध्ये प्रतिमा बनते, तर ह्या पाणबुडीची प्रतिमा इथे आरशात अशी बनेल की नाही. इथे ह्याच आरशाची प्रतिमा अंतर्वक्र आरशात बघा छोटी प्रतिमा बनते. आपण बघितलेलं होतं ना, वस्तूच्या मूळ आकारापेक्षा अंतर्वक्र आरशामध्ये ही अशी छोटी बोटची प्रतिमा बनली. मग ही प्रतिमा जी बनलेली आहे, ही आपल्याला हिथून बघायची आहे ना प्रतिमा, खालून बघायची. मग हिते बघा काय केले पुस्तकामध्ये. तर हिते जी प्रतिमा बनली, ती प्रतिमा कुठे बनवली जाते, प्रतिमेची प्रतिमा इथे सपाट आरशावर. आरशाच्या पुढे आरसा ठेवल्यावर म्हणजे वस्तूची प्रतिमा ही भिंगाच्या इथे बनलेली होती, तिला सपाट आरशाच्या पुढे घालवलं है ना. इकडे एक आरसा, इकडे एक आरसा आणि त्याच्या समोर छोटा आरसा, पण तो आरसा असा वाकडा ठेवलाय आणि त्याच्यामुळे मग ती प्रकाशाची किरण परावर्तित होऊन इथे वरती आपल्याला मग नेत्रिकेमधून दिसणार. आणि आपल्याला डायरेक्ट पण दिसू शकतात, पण ते खूप छोटं दिसेल ना, म्हणून हे नेत्रिकांचं दुसरं मोठं भिंग घेऊन मग त्याला मोठं करून आपण बघतो. इझी कळलं काय चाललंय. तुम्ही बघा, आपलं केस कापायला वगैरे पण गेल्यावरती, हा थांबा, केस कापायला वगैरे बघा गेल्यावरती तुमचे मागून केस नीट कापलेत की नाही कसं दाखवतात की नाही तुम्हाला, मागचे तुमचे केस नीट कापलेत. हा, पुढे आपला मोठा आरसा असतोच, तो काय करतो आपला ढावी, अजून एक आरसा मागे असा थोडा वाकडा पकडतो. मग आपल्याला आपली मागच्या केसाची प्रतिमा त्याच्या हातातल्या आरशात बनते आणि मग त्याच्या हातातली आरशातली प्रतिमा आपल्या समोरच्या आरशात बनते. मग आपल्याला दिसतं की हा, मागून पण नीट केस कापलेत की नाही. कोणी कोणी असा अनुभव घेतलाय ऑलरेडी केस कापलायला गेल्यावरती, हात वर करा जरा. कोणी कोणी असा अनुभव घेतलाय. ओके, व्हेरी गुड, ठीक आहे, छान समजलं. हे भिंग, ही दुर्बीण कशी बनवतात. ही वाली दुर्बीण माहितीये मुलांनो, मी इथे आता शाळांमध्ये शिकवत होते ना शहरातल्या, अशी वाली दुर्बीण मी शाळेतल्या मुलांना बनवायला लावलेली, त्यांनी बनवून आणलेली. तुमच्यापैकी कोण ही दुर्बीण बनवायला ट्राय करेल. हे बघा, हे जे भिंग आहे ना, हे भिंग तर तुमच्या शाळेमध्ये पण मिळून जाईल टीचर्सची हेल्प घेतली तर. आणि आपला साधा सपाट जो आरसा ह्याला लागतोय, जो वाकडा लावायचा आहे आपल्याला, तो साधा सपाट आरसा पण आपल्या आईचं वगैरे पैशाचं पाकिट असतं बघा, त्याच्या आतमध्ये असतो. किंवा आपलं आठवड्याचा एक बाजार लागतो, त्याच्यामध्ये पण हा छोटावाला आरसा तुम्हाला मिळून जाईल. तर कोण ट्राय करेल ही वाली बनवण्यासाठी दुर्बीण. मी संगीता मॅम कडे एक लिंक टाकते. ह्याला इंग्लिश मध्ये जे आहे ते पेरिस्कोप म्हणतात. पेरिस्कोप पण असते, टेलिस्कोप पण असते. तर ती लिंक युट्यूबची बघून बघून त्याच्यात जसं जसं सांगितले तसं तसं ती बनवत जायची. कोण ट्राय करेल, हातवर करा जरा, कोण ट्राय करेल. बरं, चला, जमलं तर, हा व्हेरी नाईस, जमलं तर बनवा. आणि मग आपला जो आता एका आठवड्यानंतर क्लास असेल ना आपला डायरेक्ट,
पुढच्या आठवड्याच्या क्लासमध्ये मला मग ती कॅमेरा ऑन करून तुमची जी पेरिस्कोप तुम्ही बनवचाल ती दाखवा. ठीक आहे, चला काय आता पुढचा भाग बघूयात आपण. बेटा मी की नाही मॅमला सांगून ग्रुपमध्ये एक युट्यूबची लिंक टाकायला सांगेल, ती बघून की नाही एक हेच आपण आता जे शिकतोय ते बनवायचंय स्वतःहून. हे पेरिस्कोप म्हणतो आपण ह्याला. ठीक आहे. अच्छा, आता इथे काय केलंय मुलांनो? मॅडम इथे काय केलेलं आहे? सांगून द्या. हा काय? अच्छा, ऐका मुलांना, आता हे जे आहे ना आपला कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण, आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? ह्याच्यामध्ये आपण घेतलाय बहिर्वक्र आरसा. बहिर्वक्र आरसा म्हणजे आपल्या गाड्यांच्या बाजूला बघा जो दोन आरसे असतात ते बहिर्वक्र आरसे असतात. म्हणजे ते असे बाहेरून काय असतात तसे फुगल्यासारखे असतात बघा, आणि त्याच्यामध्ये आपलं चित्र नेहमी एकदम छोटं दिसतं. तर तो हा बहिर्वक्र आरसा घेतलेला आहे. मग आता बहिर्वक्र आरशामध्ये काय होतंय की इथे दिसतोय तुम्हाला आंतरवक्र आरशाच्या समोर छोटासा बहिर्वक्र आरसा आहे. म्हणजे हे आंतरवक्र आरशावरती जे खूप मोठ्या मोठ्या वस्तूंचं जे चित्र बनतंय ते हे बहिर्वक्र आरशावर परत त्याची प्रतिमा बनवली जाते. म्हणजे हा आंतरवक्र आरसा इकडे ह्या साईडला मोठा असा जो आंतरवक्र आरसा खोलगट असतो आणि बहिर्वक्र आरसा असा असतो. मग ह्या मोठ्या आरशाची प्रतिमा, जी वस्तूची मोठी प्रतिमा बनते, ती ही बहिर्वक्र आरशावर छोटी ह्याच्यावर टाकली जाते आणि मग त्या प्रतिमेला आपण इथून नेत्रिकेमधून काय करतोय, मोठं बनवून पाहतोय. तर ही पण एक प्रकारची दुर्बीण आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण किती वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी बनवू शकतो. ही सुरुवातीच्या ज्या दोन दुर्बिणी होत्या ह्याच्यात नुसती भिंग वापरलेली होती, आणि इथे आपण ज्या ह्या दोन प्रकारच्या दुर्बिणी बघितल्या, न्यूटन पद्धतीची दुर्बीण आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण, ह्याच्यामध्ये जे आहेत ते नेत्रिकेच्या शिवाय बाकीचे काय वापरलेले आहेत, नुसते आरशेस वापरलेले आहेत. अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा. इथे बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा आणि नेत्रिक. ठीक आहे, तर ह्या अशा 4 प्रकारच्या मुलांना काय आहेत, दुर्बिणी आहेत. आता ही जी तुम्हाला दिसते रेडिओ दुर्बीण. अच्छा, ह्या मोठ्या मोठ्या छत्र्या, थांबा 1 मिनिट. ह्या मोठ्या मोठ्या आता ती छत्री जी आहे मुलांना, कोणी कोणी बघितले तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अशी मोठीवाली छत्री तुम्ही बघितली? आम्ही बघितली तुम्ही? येस, आम्ही ओके, आपण बघितलं. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी मोठी मोठी छत्री कशासाठी वापरतात. तर आज तुम्हाला त्याचा अर्थ कळणार आहे की नक्की काय आहे, काय फायदा ह्या दुर्बिणीत, म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या छत्री ज्या बनवून ठेवलेत त्याचा. ठीक आहे, त्यामुळे मी पुस्तक दाखवते परत एकदा तुम्हाला. बघा, अनेक खगोलीय वस्तूंपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरी सुद्धा निघतात. कळलं? आपल्याला दृश्य प्रकाश म्हणजे दिसणारा प्रकाश जो दिसतोय त्याच्याशिवाय रेडिओ लहरी पण आहेत. आताच आपण बघितलं प्रकाशामध्ये अतिनील लहरी आहेत, रेडिओ लहरी आहेत, परत एक्स रे पण आहेत, है ना, एवढं सगळं आहे प्रकाशाच्या आतमध्ये, तर त्या पण आहेत. तर मग ह्या लहरी आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून ह्या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो. त्यांना आपण काय म्हणतो, रेडिओ दुर्बीण म्हणतो. रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या ज्या आहेत त्या डिश पासून अथवा डिशच्या संचापासून बनवलेली असते. ह्यालाच बघा डिश म्हणतात, है ना. म्हणून नाही की हा डिश सारखा आकार असतो म्हणून नाही का, अरे डिश टीव्ही, आपल्या घरी डिश टीव्ही लावतात ना हल्ली, तर डिशच्या आकाराच्या असतात त्या. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जसं लांबून येणारा प्रकाश परावर्तित केला जायचा दृश्य दुर्बिणींसाठी, तसं रेडिओ दुर्बिणीमध्ये पण काय केलं जातं,
बघा, दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणेच या डिशच्या वक्र पृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्री एकत्रित केल्या जातात. येथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र म्हणजे रिसिव्हर ज्याला म्हणतो आपण ते असते आणि मग ह्या यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून या रेडिओ लहरींच्या स्रोताचे स्वरूपात चित्रण तयार करतो. डिश अँटेना याच प्रकारे काम करतो. तेच आता आपण टीव्हीचा जो डिश अँटेना आपण म्हटलो तर आता इथे ना अशा वाल्या ज्या आहेत त्या मग ह्या रेडिओ लहरीचा जो दुर्बीण आहे ती कुठे बसवलेली आहे माहिती? इथे पुण्याजवळ बसवलेली आहे, नारायणगाव इथे. त्याची एक्स्ट्रा माहिती दिली आहे. हे बघा इथे दिसतं ते त्या रेडिओ वेव्ह आणि त्या एकत्र केले जातात ते जिथे हा ग्राहक म्हणजेच रिसिव्हर लावलेला आहे आणि मग त्यांनी ही घेतलेली जाते संगणक. इथे आकृती मला वाटत असेल हे रेडिओ लहरी काय घेऊन आलेत आणि काय ते संगणक प्रोसेस करणार आहे हे तुम्ही आणखी थोडे मोठे झाल्यावरती ते तुमच्या सिलेबस मध्ये असणार आहे की रेडिओ लहरींमध्ये नक्की कुठली माहिती आहे जी माहिती आपण आपल्या संगणकाकडनं काढून घेतोय. ठीक आहे. आता अवकाशातील दुर्बिणी, टेलिस्कोप्स इन स्पेस, हे खूप महत्वाचे. आकाशामध्ये आपण दुर्बिणी सोडून ठेवलेले आहेत. ठीक आहे. कशासाठी? आकाशातील वस्तू अजून जास्त स्पष्ट जवळून बघण्यासाठी. बघा, अवकाशातून विविध खगोलीय वस्तूंकडून येणारा प्रकाश व रेडिओ लहरी पृथ्वीच्या वातावरणापासून पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे दृश्य प्रकाश व रेडिओ दुर्बिणी हा पृष्ठभागावर उभारण्यात येतात. कळलं? हे खूप महत्वाचं आहे. हे परीक्षेमध्ये कारण विचारलं जाऊ शकतात हा मुलांनो. दृश्य प्रकाश दुर्बिणी आणि रेडिओ दुर्बिणी हा पृष्ठभागावर पृथ्वीच्या उभारल्या जातात. पण बाकीच्या ज्या लहरी आहेत त्या एवढ्या छोट्या आहेत, एवढ्या लहान आहेत की त्या पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. मग त्यांचं काय करायचं? ठीक आहे. पण अशा भूपृष्ठावरील दुर्बिणीद्वारे चांगल्या प्रतीची निरीक्षणे करण्यामध्येही काही अडचणी येतात. हे पोहोचत असलं तरी पण ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे आणि जो मग बाकीच्या पोहोचतच नाहीयेत त्याचं तर काहीच नाही करू शकत. म्हणून मग अशा पद्धतीच्या ज्या प्रकाशाच्या दुसऱ्या लहरी आहेत त्याला पकडण्यासाठी, कॅच करण्यासाठी मग काय केलं गेलं? आकाशामध्येच दुर्बिणी स्थापन केल्या. मग कशा काय? आकाशामध्ये दुर्बिणी स्थापन करण्यासाठी मग ते अवकाशयान पण पाहिजे. अवकाशयानलाच आपण मग काय म्हणतो मुला? अवकाशयानालाच आपण काय म्हणतो? आपण आता मध्ये चंद्रयान नाव वगैरे, थांबा मी पुस्तकची शेअरिंग थांबा कोणी हात वर केलाय? ए मुलांना सारखा हात वर खाली नका करू कारण मग तो आवाज येत राहतो, डिस्टर्ब होतं. चंद्रयान नाव कोणी कोणी ऐकलंय? हात वर करा जरा. चंद्रयान, मंगलयान हे नाव कोणी कोणी ऐकलेत? चंद्र एवढा ऐकला आहे. हा, काय आहे ते माहितीये तुम्हाला? कोणाला तरी सूर्य. माहिती? अरे चंद्रयान मध्ये सूर्य कसा येणार बेटा? अरे ऐका, आता मी सांगते मुलांनो. जसं चंद्र पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय, पृथ्वी ग्रह आहे आणि चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय, आपण म्हणून काय म्हणतो? चंद्राला पृथ्वीचा उपग्रह म्हणतो. बरोबर आहे? हो की नाही? सेम तशाच प्रकारे जसा चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय, आपण स्वतः काही अशा वस्तू बनवल्या आणि त्यांना आकाशामध्ये टाकलं ज्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रासारख्याच पृथ्वीच्या भोवती गोल 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 फिरायला लागल्या. ते पण मग पृथ्वीचे काय बनले? उपग्रहासारखेच बनले, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? सॅटेलाइट म्हणतो. पण ते मानव निर्मित उपग्रह आहेत म्हणून त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणतो. चंद्र ही नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह आहे आणि माणसाने बनवलेल्या त्या आहेत त्यात कृत्रिम सॅटेलाइट्स आहेत, म्हणजे कृत्रिम उपग्रह आहेत. मग ही जे उपग्रह गोल 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 फिरतात की नाही मुलांनो,
ह्यालाच दुर्बीण बसवून दिली जाते. मग त्याच बघा इथे तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दाखवलेले आहे. मग हे आकाशामध्ये खूप अंतरावर राहून गोल 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 फिरतंय ना, त्याच्यामुळे मग त्याने दुर्बिणीतून ते फोटो वगैरे काढायला पण आपल्याला जास्त सोपं पडतं. दुर्बीण पण बसवली असते, दुर्बिणीजवळ एक कॅमेरा पण बसवलेला असतो, मग तो ऑटोमॅटिकली फोटो काढतो. मग आता हे बघा, हे तुम्हाला ना, हे मग कुठल्या आता हे एका माणसाचं तर काम नाही ना, मग खूप माणसांची मिळून कंपनी बनवली जाते देशामध्येच, त्या संस्थांना नाव दिलं जातं त्या कंपनीला. मग त्याच्याबद्दलच ही माहिती दिलेली आहे बघा मुलांना. 1990 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने हब्बल या दृश्य प्रकाश दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले. म्हणजे तीच दुर्बीण अवकाशामध्ये त्यांनी सोडली. जसं चंद्र गोल गोल फिरतोय, ती दुर्बीण पण मग त्या उपग्रहाबरोबर गोल 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 फिरेल याच्यासाठी. सेम टू सेम क्ष किरण ग्रहण करण्यासाठी आणखी काय काय कोणी केलं हे इथे दिलेलं आहे. हे तुम्ही आता जरा स्वतःहून वाचायचं. हे बघा, ही अशी वाली जी गोष्ट आहे ना मुलांनो, ही आकाशामध्ये आपल्या पृथ्वीच्या गोल 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 फिरते. ह्यालाच आपण सॅटेलाइट म्हणतो इंग्लिशमध्ये. हे जे चित्र दिसतात ठीक आहे. आता मग हे असं नाही की बाकीच्याच देशांकडे त्या संस्था आहेत, आपल्या भारतामध्ये पण मग ती संस्था उभारण्यात आली, जिचंच हे बघा नाव आहे भारतीय अंतरिक्ष इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ह्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो इस्रो, आणि ही कुठे आहे, बेंगलुरू मध्ये आहे. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल काय करायचं तुम्हाला, आपला धडा ऑलमोस्ट संपलेला आहे, पण थोडंफार जे राहिले त्याचा जो स्वाध्याय जो आहे ना, तो उद्या आपण म्हणजे पुढच्या आठवड्यात पूर्ण करू. तर आज तुमचा होमवर्क एवढाच आहे, पर्यंत हा धडा छानपैकी वाचून काढा. आणि मी काही व्हिडिओच्या लिंक संगीता मॅमकडे देते. संगीताच्या ग्रुपमध्ये मेसेजेस जॉईनची लिंक, कुठला क्लास आहे, किती वाजता आहे, तर मध्ये ह्या लिंक येतील, तर त्याच्यावर क्लिक करून जरा ह्या युट्यूब वरती व्हिडिओज बघा. तुम्हाला कसं बघायचं माहिती नसेल तर तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. ठीक आहे. चला, आपला टाइम संपलाय, आपला धडा संपू शकतो. मला आता लगेच टाकायला सांगते. ठीक आहे. अच्छा, मला सांगा, कोणाला आपण जे आज शिकलोय ते समजलं? हात वर करा जरा. कोणाकोणाला समजलं आपण काय ते शिकलो ते? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. मग आज लिंक बघा, तर तुम्हाला अजून छानपैकी समजेल आणि लक्षात राहील आणि विसरणार नाही लवकर मग. ओके, बाय. टेलिस्कोप पण बनवायला ट्राय करा हा. बघूया कोण टेलिस्कोप बनवतो. बाय.